25. थँक्यू. या ठिकाणी आपण माननीय आदरणीय अमितजी कळंत्रे साहेब यांच्या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. या ठिकाणी माननीय आदरणीय अमितजी कळंत्रे साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान ग्रामस्थ मंडळ कळंत्रेवाडी आणि श्री भैरवनाथ तामताई माता यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. श्री भैरवनाथ तामताई माता 11 या संघाच्या माध्यमातून आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कळंत्रेवाडी यांच्या माध्यमातून साहेबांचा यथोचित शुभ सन्मान माननीय आदरणीय अमोलजी कळंत्रे यांच्याकडून अमितजी कळंत्रे दादा यांचा यथोचित शुभ सन्मान होत असताना आपण मुख्य स्क्रीनवरती या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. थँक्यू सो मच दादा, आपण वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या येण्याने या स्पर्धेला एक वेगळं रूप प्राप्त झालं. माननीय आदरणीय संतोषजी कळंत्रे यांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. अभिजित यांच्या शुभ हस्ते संतोषदादा कळंत्रे यांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान ही महाराष्ट्राची परंपरा याच ठिकाणी या क्रिकेटच्या निमित्ताने या मुख्य व्यासपीठावरती जपली जाते, जोपासली जाते. अष्टविनायक वायचळवाडी आणि PCC सेंडेवाडी मॅच होते. पहिल्या गटातील दुसऱ्या फेरीची मॅच अष्टविनायक वायचळवाडी आणि PCC सेंडेवाडी या दोन संघामध्ये होत असताना आपल्याला पाहायला भेटते. बॅटिंग करते अष्टविनायक वायचळवाडी आणि क्षेत्ररक्षण सजवलंय PCC सेंडेवाडी या संघानं. आत्मविश्वास, ध्यास आणि कर्तृत्वाचा इतिहास दोन्ही संघ आहेत आत्मविश्वासाच्या उच्च पातळीवरती लढण्यासाठी तयार. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय, सामनावीरची जर्सी परिधान केलेला गोलंदाज PCC सेंडेवाडी या संघाकडून विक्रम गोलंदाजी मार्क वरती यांना आपण पाहतोय. तर स्ट्रायकिंग एंड वरती विशाल आणि नॉन स्ट्राइक एंड वरती माही. मॅच सुरू. पहिला बॉल अंगावरती फेकी केलाय. माननीय आदरणीय विजयजी कळंत्रे साहेब यांचा सत्कार अभिजित कळंत्रे यांच्या शुभ हस्ते होत आहे. विजयजी कळंत्रे साहेब या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत, त्यांचा देखील यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय. सुंदर फटका, चेंडू पाठवलाय. हाय हाय हँड व्होल्टेज ड्रामा बॅटर करतोय विशाल. मॅच मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये हंगामा, षटकार येतोय. पुढचा बॉल विक्रम तयार आहेत. वेग ठेवलाय आणि क्षेत्ररक्षक आहे. सुंदर चेंडू रोखलाय. एक सिंगल येते. विशाल नावाप्रमाणे विशाल काय खेळी करतोय. एक सिंगल येते. 7 धावा धावफलकावरती आहेत. 12:19 झाली आहेत. आजच्या दिवसामध्ये आपल्याला खूप सामनेच खेळायचे आहेत मित्रांनो. स्पीड राहणं गरजेचं आहे. स्पीडमध्ये मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. विक्रम सुंदर गोलंदाजी करत आहेत. पहिला चेंडू निर्धावाला होता, तदनंतर विशाल यांचा मोठा फटका पाहिला. एक सिंगल आली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आमूलाग्र बदल, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ठेवलंय.
वैतळवाडी संघाकडून. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल फटका फसलाय. टॉपेज क्षेत्ररक्षक आहे आणि सुंदर झेल पकडला. सूर्याच्या किरणांनी डोळ्यामध्ये आग ओकली होती, परंतु आग रोखून धरली आणि चेंडू चांगल्या रीतीने कलेक्ट केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. माही बाद होतील आणि माही यांची जागा भरून काढण्यासाठी वायचळवाडी या संघाकडून नवीन बॅटर मयूर मैदानाच्या आतमध्ये. किती चेंडू किती धावा किती षटकांची सांगता झाली याचा उत्कृष्ट लेखाचोखा राकेश सर पाहतायत. नुसता लेखाचोखा पाहत नाहीयेत तर खेळाडूंची संपूर्ण माहिती कुंभारगाव पंचक्रोशीमध्ये प्रख्यात असलेले राकेश सर सुंदर माहिती आपल्यापर्यंत पोचवत आहेत. त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया आणि त्यांचं देखील शब्द सुमनांनी आपण स्वागत करूया. पुढचा बॉल गोलंदाज तयार. इथे थोडीशी गती कमी ठेवली होती. पायावरती रॉकेट लॉन्च केलंय. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात पंच आपल्याला दर्शवत आहेत आणि पंचांचं देखील काम आज दर्जेदार आहे. पाहिलं तर उन्हाचा जास्त ताण पंचांना आहे. अंगातून घामाचे पाठ वाहत आहेत, परंतु खेळाडूंची वाट पंच आपल्याला चांगल्या रीतीने दर्शवत आहेत. पंचांचं देखील आपण अभिनंदन करूया. पायावरती फेकलेला चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. लेग बायच्या स्वरूपात पुन्हा एक सिंगल येईल. एका सिंगल बरोबर धावपलकावरती धावा आहेत 9 धावा आणि 9 धावे बरोबर षटकाची देखील होते सांगता. MTC लॅब टेक्निकल टीम आणि कॅमेरा वर्क करणारे आपले कॅमेरामॅन त्यांचं देखील आपल्याला अभिनंदन करणं गरजेचं आहे, कारण ही संपूर्ण स्पर्धा आपण राकेश सर नवी मुंबई शहरामध्ये खेळतोय, परंतु आपल्या गावातील गावकरी चौकातील बसणारे आपले चौकातील वयोवृद्ध मंडळी ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा गाव बसल्या पाहत आहेत आणि याचं संपूर्ण श्रेय MTC लॅब या टेक्निकल टीमला कॅमेरा वर्क करणारे कॅमेरामॅन यांना देखील आपण एक शब्बासकीची थाप देऊयात. सुंदर हे आयोजन आपण पाहतोय. श्री भैरवनाथ तामजाई माता चषक सन 2025 आणि आयोजकांनी कोणतेही कसर ठेवले नाहीये. भैरवनाथ तामजाई 11 असेल, श्री नवतरुण गणेश मंडळ असेल, श्री बाल गणेश मित्र मंडळ असेल, श्री शिवसाई गणेश मंडळ असेल, ग्रामस्थ मंडळ, संपूर्ण कळंत्रवाडीकरांनी हे केलेलं नियोजन कोणतेही कसर ठेवलेली नाहीये. जाऊया दरम्यान मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आपण सूरज यांना पाहतोय. 9 धावा धावपलकावरती आहेत. बॅक टू क्रिकेट, पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये सूरज गोलंदाजी ट्रॅक वरती. मागच्या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी ज्यांची राहिली होती ते सूरज यांना आपण पाहतोय. दरम्यान बॉल पाठवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. मॅच बॉल कुठेतरी हरवलाय, सापडला तर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचा आहे प्रेक्षक मायबाप. 9 धावा धावपलकावरती. सूरज गोलंदाजी ट्रॅक वरती. अप्रतिम एक नेत्रदीप दृष्टी टिपावाचं आयोजन आणि नियोजित केलेली भव्य दिव्य दमदार स्पर्धा आपण पाहतोय. आज तुम्हाला धावा बनवायच्या नाहीत, आज तुम्हाला चौकार षटकार फक्त मारायचा नाही, तर आज तुम्हाला एक वेगळा इतिहास लिहायचा आहे, इतिहास घडवायचा आहे. आणि संपूर्ण कुंभारगावकर इतिहास घडवण्यासाठी आज मैदानामध्ये वेगळ्या जिद्दीनं वेगळ्या जोशानं उतरलेत आणि प्रत्येक संघाचा आज खेळ चांगला राहिलाय. गोलंदाज तयार सूरज आणि इथं फुलटॉस बॉल, फुलटॉस वरती फुल टॉस वसूल केलाय. बाप रे बाप, डोक्याला ताप येतोय. आणखीन एक विशालच्या बॅट मधून खणखणीत षटकार. सुंदर फटका. धाव फलकावरती धावा या षटकाराच्या मदतीने 15 या आकड्यावरती पोहोचलेत. वायतळवाडी संघाला जितक्या जास्त धावा बनवता येतील तितक्या जास्त बनवणं गरजेचं आहे, कारण समोरचा संघ जर पाहिला ना PCC शेंडेवाडी या संघामध्ये बॅटिंग लाईनअप खूप मोठा आहे. मागची मॅच आपण पाहिली 66 धावा त्यांनी पहिल्या डावामध्ये बनवल्या होत्या, म्हणजे चांगला बॅटिंगचा दांडगा अनुभव असलेला संघ आहे आणि तितकेच मोठे बॅटर या संघामध्ये देखील आहेत. पुन्हा एकदा चेंडू हवेत. यावेळेला चेंडू पाठवलाय बॅकवर्ड रिजनला, जिथं मात्र एक धाव असेल. विशाल मात्र फटका चांगला होता, नाखुश असेल. मैदानाचा भौगोलिक प्रॉब्लेम, नैसर्गिक अडचण, एक सिंगल येते.
एका सिंगल बरोबर धावफलकावरती धावा आहेत 16 धावा. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चमचमणारी क्रिस्टल ट्रॉफीज आपल्याला पाहायला भेटते आणि आयोजक मंडळींनी ट्रॉफीचं नियोजन मात्र बेस्ट केले राकेश सर. ट्रॉफीचा रंग पाहिला ना की मैदानाच्या आतमध्ये ही जी ट्रॉफीची चमक आम्हाला खेळत असताना दिसते ना, ही चमक लढण्यासाठी आम्हाला धमक देते आणि ही धमक प्रत्येक खेळाडूच्या मनगटामध्ये निर्माण होते. कुंभारगाव क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. कुंभारगाव अंतर्गत सुरू असलेली ही दमदार स्पर्धा आहे. प्रथम पारितोषिक या स्पर्धेदरम्यान रोख कॅश प्राइज धनराशी 15,000 आहे. द्वितीय कॅश प्राइज धनराशी 10,000 आहे. दरम्यान वेगवान गतीचा गतिमान चेंडू, निसटलाय चेंडू, काहीच समजलेलं नाहीये बॅटरला. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येईल. विशालला चेंडू जज करण्यामध्ये थोडासा फसलाय. सूरजने वेग थोडासा वाढवलेला. वाढत्या वेगाबरोबर विशालचा खेळ थोडासा आता मंदावला जातोय. एक षटकार ठोकल्यानंतर शांत ठेवले. पुल केलेला चेंडू उंची जास्त गाठली. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, पण मात्र एक सिंगल येईल. एका सिंगल बरोबर धाव फलकावरती धावा होतील 17 धावा. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय. धावांची लयलूट तुम्हाला करायची असेल तर इथं धावा बनवणं गरजेचं आहे. सूरज ती लयलूट करून देत नाहीये. पहिल्यांदा एक षटकार आला, त्याच्यानंतर सूरजने मात्र दुष्काळात सोडले, दुष्काळ पाडलाय. पॉइंट रिजनला खेळलेला चेंडू टॉप एज बॅटीचा बाहेरचा एज चेंडूने घेतलाय आणि पॉइंट रिजन मध्ये असलेला क्षेत्ररक्षक करत नाहीये चूक. इथं येते विकेट. विकेट होईल पतन. बॅटर गॉड. धक्का लागतोय टीम वायचळवाडी या संघाला, जो आक्रमण करणारा बॅटर होता विशाल. बॅक टू द डग आउट. विकेटचं पतन होतंय. दरम्यान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरविंद उतरत आहेत. माजी सैनिक अरविंद मैदानाच्या आतमध्ये. लय असतील मनमौजी, पण लाखात एक आमचे अरविंद फौजी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. माजी सैनिक आहेत. दरम्यान व्हाईट बॉल येतोय. व्हाईट +1 2 धावा येतील. राकेश सर, जो आपला तिरंगा फडकतो ना, या फडकणाऱ्या तिरंगाची जर शान कोण असेल तर हे सैनिकच आहेत. फडकणाऱ्या तिरंगाची शान फौजी सैनिक, भारत मातेचे रक्षण करणारे, भारत मातेचे सुपुत्र आहेत. इथे चेंडू हवेत आहे आणि मुक्त प्रदेशामध्ये चेंडू होतोय ट्रायव्हल, आणि इथं चेंडूनं फसवलंय की खेळाडूला, चेंडूनं खेळाडूला फसवलंय की खेळाडूनं चेंडूला फसवलंय, काहीच समजत नाहीयेत. गालावरती तिघे जण हसतायत आणि चेंडूने देखील त्यांना हसवलंय. हास्याचा कल्लोळ उठतोय. हेच क्रिकेट आहे. धावफलकावरती धावा 21 आहेत. 21 धावा धावफलकावरती. दरम्यान पुढचं षटक हाताळण्यासाठी सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. सचिनचा जर बॉडी लँग्वेज जर पाहिला ना तर अगदी सडपातळ बांधा आहे, परंतु सडपातळ बांधा वेगवान गतीचा आहे. वाईट बॉल येतोय. वाईट +1 2 धावा येतील. चेंडू फेकी करण्यासाठी राकेश तुमच्या मनगटामध्ये किती मसल आहे हे महत्वाचं नाहीये, तर तुमच्या डोक्यामध्ये किती युक्त्या आहेत हे महत्वाचं आहे. आता युक्तिशैली गोलंदाज आहे सचिन, परंतु सडपातळ बांधा पहिल्या चेंडूवरती त्याचाच झाला थोडासा वांदा. वाईट +1 2 धावा आलेत. आता काय होईल? वेग ठेवलाय, वेग ठेवलाय. ज्याप्रमाणे सांगितलं होतं की तुमच्याकडे फक्त मसल असून चालत नाहीये चेंडू फेकी करण्यासाठी, तर तुमच्या डोक्यामध्ये युक्तीचा साठा असावा लागतो, आणि हाच भरपूर युक्तीचा साठा बॅटरच्या रोखतोय वाटा, आणि एक सिंगल येईल. पुढचा बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅक ऑफ द बॉलर. एकच सिंगल येईल. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सचिन यांची आपण पाहतोय. शब्बासकीची थाप दिली जातीये सूरज यांच्या माध्यमातून.
मागच्या षटकामध्ये सूरज याने एक चांगली गोलंदाजी केली होती आणि तो आक्रमण करणारा बॅटर विशालला देखील बाद केलं होतं. त्यांना या खेळपट्टीचा चांगला अनुभव आलाय. पुन्हा एकदा ब्लॉकल होल्ड करण्याचा प्रयत्न, सुरेख चेंडू, परंतु पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ऍक्शन तर दर्जेदार आहे. गोलंदाज सचिन यांची 26 धावा धावफलकावरती आहेत. अगदी शांततेचं वातावरण निर्माण झालंय आणि शांतीत क्रांती घडवणारा उठवलाय चेंडू, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर बाहेर बाहेर, घुमके झुमके ठोकलाय षटकार. धावफलकावरती धावा 32 आकड्यावरती. मयूर यांच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार. यावेळेला पुन्हा वेग ठेवलाय ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल गोशांकी क्षेत्रात होईल. चेंडू ट्रॅव्हल, एक सिंगल येईल. एका सिंगल बरोबर धावफलकावरती धावा आहेत 33 धावा. गोलंदाज सचिन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता मयूर यांनी, परंतु बॅट आणि बॉलचा तितकाच खास संपर्क नाहीये. एक सिंगल येते 34 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल, पहिल्या डावातील शेवटचा बॉल, धावफलकावरती धावा आहेत 34 धावा. टार्गेट कितीपर्यंत जाईल? अजून एक संधी आहे, अजून एक संधी आहे. नो बॉल आणि नो +1, 2 धावा येतील. 36 धावा धावफलकावरती सरकल्या जातील. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटचा बॉल. टार्गेट कितीपर्यंत जाईल? जर या चेंडूवरती जर षटकार ठोकला तर 42 धावा होतील. जर आणि तर याच्यातील मधील अंतर, पुन्हा वाईट बॉल येतोय आणि वाईट +1 म्हणजे पुन्हा 2 धावा येत आहेत. 2 धावा येतील. धावफलकावरती धावा आहेत 38 धावा. फ्री हिट कंटिन्यू असेल. हा बॉल नाहीये, तर हे चॅलेंज आहे आता सचिन यांच्या समोर. शेवटचा बॉल आहे, एक बॉल आहे. तो फेकी करण्यासाठी आतापर्यंत 2 चेंडू फेकी केलेत. चॅलेंजिंग बॉल आणि फ्री हिटचा बॉल. हा चेंडू फेकी करायचा आहे, परंतु या चेंडूवरती देखील एक धाव भेटली राकेश. एका धावेबरोबर धावफलकावरती धावा आहेत 39 आणि जिंकण्यासाठी 40 धावांचा पाठलाग PCC शेंडेवाडी या संघाला करायचा आहे. एक सुंदर स्पर्धा, एक देखणं आयोजन आपण पाहतोय या ठिकाणी. आणि राकेश, प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेला आपण पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी पाहिल्यानंतर आपल्या मनमंथनामध्ये काय भावना निर्माण झालीत? नक्कीच सर, कुंभारगाव मर्यादित टुर्नामेंट असेल तर प्रेक्षकांची गर्दी ही असतेच, कारण कुंभारगाव मध्ये क्रिकेट प्रेमी खूपच आहेत. त्यामुळे कुंभारगाव मर्यादित टुर्नामेंट असेल तर प्रेक्षक हे नक्कीच असतात. तर शेंडवली टीमने आपले ओपनिंगचे फलंदाज पाठवायचे आहेत. अष्टविनायक वायचळवाडी यांनी चांगली फलंदाजी करत असताना 39 रन बनवले. 40 रनचे टार्गेट सेट केले आहे शेंडवडी संघापुढे.
तर शेंडवडी संघाकडून ओपनिंगचे फलंदाज येत आहेत विक्रम आणि सूर्या. मिस्टर 360 सूर्या. त्याच्या बॅटमधून क्लासिक असे शॉट येतात. तो सूर्या दादा. स्ट्रायकिंग फलंदाज असेल विक्रम. नॉन स्ट्राईकला असतील ते सूर्या दादा. तसेच वायचवडी संघाकडून ओपनिंगची गोलंदाजी घेऊन येत आहेत ते म्हणजे कुंभारगाव एक्सप्रेस विशाल. अतिशय सुंदर असा स्ट्रोक होता परंतु गोसंगी क्षेत्रामध्ये नितीन नवीन काढून देऊ. चला मॅच बॉल आपण पाठवणार आहोत. दे नवीन दे बॉल. राहू दे आला आला मॅच एवढा टाइम थांबवून द्यायचा. एक धाव धावपलकावरती आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज तयार. विशाल. सुंदर फटका आणि चेंडू पाठवलाय विक्रम यांच्या बॅट मधून. ठोकलाय षटकाराचा पराक्रम. षटकार. सात धावा धावपलकावरती आहेत. 40 धावांचा पाठलाग सुरू आहे. विशाल टप्प्यामध्ये फेरबदल करतील का? पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, त्याच्यानंतर षटकार. 7 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा वंडरफुल पॉवरफुल चेंडू झालाय गुल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. 4 धावा. चौकार. 11 धावा धावपलकावरती आहेत. 11 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. याच्यानंतर टॉस होईल. सुरू असलेल्या मॅच मधील विनर आणि सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी. धाब्यात मैदानाच्या आतमध्ये. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. कट केलाय चेंडू. हवे क्षेत्ररक्षक. सुंदर झेल पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं. वाह, महत्वपूर्ण गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहे. गौरव होता आणि गौरवनं त्याच्या नावाचा गौरव केलाय. कॅच घेऊन संघाला एक वेगळी जिद्द आणि वेगळा आत्मविश्वास निर्माण करून दिलाय. कारण जो मोठा बॅटर होता विक्रम होता ते बाद झालेत. विक्रम यांची सातत्याने मोठी फटकेबाजी आपण पाहिली आहे, परंतु आता मात्र विक्रम बाद झालेत. विक्रम यांच्या जागी नवीन बॅटर पीसीसी शेंडेवाडीकडून. जाऊयात आपण शुभ सन्मान घेऊयात. माननीय आदरणीय आकाशजी तोडकर यांचा यथोचित शुभ सन्मान सतीजी माननीय सचिन कळंत्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. माननीय आदरणीय आकाशजी तोडकर यांचा शुभ सन्मान सचिनजी कळंत्रे दादा यांच्या शुभ हस्ते होत आहे. मायेची, जिव्हाळ्याची, प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा यथोचित शुभ सन्मान होतोय. आणि आमचे MTCचे कॅमेरामॅन संपूर्ण स्टेज कव्हर करत आहेत. म्हणजे ज्या ज्या वेळेला सन्मान होतोय त्या त्यावेळेला लगेच स्टेज कव्हर करत आहेत. त्यांना देखील कॅमेरा वर्कचा चांगला अनुभव आहे आणि सातत्याने त्यांचं काम देखील चांगले राहिले. काम आवडलं असेल तर MTC लाईव्ह या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या माणसांना मोठे करा. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये.
विशाल पुन्हा एकदा तयार. सुंदर चेंडू अति सुंदर रणधुरंदर डॉट बॉल येतोय. 12 धावा धावपलकावरती आहेत. 40 धावांचा पाठलाग सुरू आहे. 12 धावा धावपलकावरती. अतिशय कंजूस गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, त्याच्यानंतर षटकार आला, पुन्हा चौकार आला, पुन्हा विकेट जशी आली ना तशी कंजूस गोलंदाजी राहिली गोलंदाज विशाल यांची. जाऊयात दुसऱ्या षटकाच्या दिशेनं. गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी वायचळवाडी या संघाकडून गोलंदाज आपण पाहतोय माही यांना. माही गोलंदाजी मार्क वरती आहेत. 12 चेंडूंचा खेळ राहिलाय. 12 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता. चेंडू हवेत, आडव्या बॅटने खेळा, क्षेत्ररक्षक आहे, निसटून चालला चेंडू हातात लागण्याआधी. तरी आता नका लागू चिंतेच्या नादी. चिंतेत पडलेत. एक धाव येईल. 13 धावा धावपलकावरती. चिंतेत पडले असतील संपूर्णतः वायचळवाडीकर, कारण कॅच हातात होता परंतु नशिबात नव्हता आणि तोच हात डोक्यावरती मारला. साठी बल्ला घुमा मैदान झुमा, गेंद तारामंडल में चली गई 6 रन. षटकार. 23 धावा धावपलकावरती पोहोचलेत. 6 चेंडूंचा खेळ राहिलाय. 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. 17 धावा. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 23 धावा धावपलकावरती आहेत. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय घडेल या मॅच मध्ये? सचिन आणि सूर्यकांत रचतील काय इतिहास? 6 चेंडू आणि 17 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आपण गोलंदाज पाहतोय अमोल. सामना जिथं वळण घेतो ना तिथं तुमचा निकाल बदलू शकतो आणि इतर निर्णायक षटक हाताळत आहेत अमोल. आणि इथं सामना जिथं बदल घेतो ना तिथं तुमचा वेळ बदलू शकतो. आणि इथं क्षेत्ररक्षकाकडून चेंडू निसटलाय. महत्वाचा क्षण, हा सामना फिरवणारा क्षण होता की काय? कारण 2 धावा आलेत. राहिलेले 5 चेंडू म्हणजे क्रुशियल मुवमेंट आहेत. 5 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. हा क्षण इतिहास घडवणारा आहे. दबाव प्रचंड आहे आणि या दबावामध्ये झेल घेणं सुद्धा तितकंच कठीण आहे. मागच्या वेळेला आपण म्हणत होतो माही हे तो मुमकिन है आणि यावेळेला माहीने डोक्याला हात लावलाय. क्या छूटा दिल टूटा तब तक बल्लेबाज ने आपके सामने 1 रन लूटा. धाव चोरली. एक निकाल ठरवणारा क्षण जवळ आलाय कारण दबावाचा क्षण मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता असताना पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, चेंडू त्याच्या पुढे टुन 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 उड्या मारतोय. पण इथं एक धाव येईल की 2 येत आहेत. पण तो धावा किती घ्यायच्या आहेत? 1 धाव. गोचंग क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. 27 धावा धावपलकावरती. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. तीन चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. काय घडेल आता या मॅच मध्ये? गोलंदाज अमोल कडून चेंडू हवेत आणि इथं पुन्हा एकदा कॅच सुटलाय. मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं काय घडतंय आपण पाहतोय. वारंवार चूक होत आहेत.
नक्कीच उन्हाचा प्रादुर्भाव आहेच, परंतु तुम्ही सातत्याने खेळ करताय म्हटल्यानंतर तुमचं खेळावरती लक्ष तितकंच गरजेचं असतं. क्रुशल मोमेंट आहे आणि सातत्याने आपण कॅच सोडताय. जर आपण सातत्याने झेल पकडली असते तर आता चित्र आणखीन वेगळं असतं. 2 चेंडू राहिलेत आणि 11 धावांची आवश्यकता आहे. सूर्यकांत यांना सातत्यानं संधी भेटली आहे, परंतु संधीचं सोनं आता करायचं आहे. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता असताना इथं गोलंदाज डोक्याला लावतोय हात, चेंडू येतोय व्हाईट. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना आहे आणि इथं या अटीतटीच्या सामन्यामध्ये आता काय घडेल की बिघडेल. क्या जे सोडले होते त्याचा परिणाम. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या दिशेला, भिंतीवरती आदळलाय. दे दनादन दे दनादन दे दनादन, बेदम मारहाण, षटकार. नाही वर पडला खाली पडला, वर पडून खाली पडला. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा आहेत 36 धावा, 1 चेंडू आणि धावा आहेत 4. मॅच कुठे होती, मॅच कुठे आली. प्रेक्षकांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली. कोण जिंकेल कोण हरेल, पण विजय मात्र क्रिकेटचा होईल. विजय मात्र यावेळेला श्री भैरवनाथ तामदाई माता चषकाचा होईल. 1 चेंडू आणि 4 धावा. आणि इथे गोलंदाजावरती दबाव आहे. दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तो असाच निघतो. त्याला आपण ग्रामीण भागामध्ये म्हणतो बोंबेचा महिना. बोंबा बोंब होते. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 2 धावा. सुंदर फटका आणि हा येतोय हँड व्होल्टेज. विजय फटका, आपला फटका लगातो 440चा झटका आणि तर 440चा झटका लागतोय टीम वायतळवाडी या संघाला. मॅच कुठे होती आणि मॅच कुठे आली, याला कारणीभूत ठरलंय ते म्हणजे आपलं क्षेत्ररक्षण. जर आपण कॅच जर सूर्यकांतचे 2 सोडले नसते तर सूर्यकांत मैदानाच्या बाहेर असता. तुम्ही त्याला वारंवार संधी दिली आणि सूर्यकांतनं मात्र संधीचा फायदा घेतला आणि या मॅच मध्ये त्यानं आक्रमण चढवत तो मॅच मधील राहिलाय. प्लेअर ऑफ द मॅच सूर्यकांत या मॅच मधील राहिलेत. त्यांच्या बॅट मधून 24 धावांची विस्फोटक खेळी राहिली आहे. जाऊयात याच्यानंतर टॉसच्या दिशेनं सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी आणि PCC सेंडेवाडी. कर्णधार आपण लगेच यायचा आहे आणि सूर्यकांत आपण देखील लगेच यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील वितरण करण्यात येणार आहे.